नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळेजण? मस्त ना? मस्तच राहा. चला, आज आपण बघू शेवगा. शेवगा आज खूप छान शेवगा असा भेटला. म्हटलं ह्याच्याबद्दल थोडी माहिती तुम्हाला आहे का बघू. मैत्रिणींनो, आपण महागडी व्हिटॅमिनची औषधं वगैरे घेतो, पण आपल्याकडे जो शेवगा मिळतो ते आपण घेण्यास बघत नाही. पण याचे फायदे ऐकून तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. बघा, दुधापेक्षा 17 पट जास्त कॅल्शियम या शेवग्यामध्ये असतं. संत्र्यापेक्षा 7 पट जास्त व्हिटॅमिन सी या शेवग्यामध्ये असतं. आणि गाजरापेक्षा 10 पट जास्त व्हिटॅमिन ए हे पण या शेवग्यामध्ये असतं. हे झाड चालतं, बोलतं, फिरतं असं हॉस्पिटल आहे, असं आपण म्हणू शकतो. शरीरासाठी जास्त फायदेशीर असा हा शेवगा आहे. आता आपण बघूया कोणत्या आजारावर हे ब्रह्मास्त्र आहे. हाडांसाठी वरदान. जर तुमचे गुडघे दुखत असतील तर शेवगा तुमच्यासाठी बेस्टच आहे. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शेवग्याचं सूप प्यायला सुरुवात करा, मग बघा कमाल. डायबिटीज, BP, रक्तातील साखर आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी शेवगा खूप मदत करतो. डोळ्यांच्यासाठी पण व्हिटॅमिन ए तुमची नजर तल्लख ठेवेल. फक्त शेवग्याची शेंग नाही, पण पानेही खास उपयोगाचे असतात. अनेकांना वाटतं फक्त शेवग्याच्या शेंगा खायच्या असतात, पण थांबा. शेवग्याच्या पानाची पावडर सध्या जगभरात मोरिंगा पावडर नावाने खूप महाग विकली जाते. आपण ती मात्र फेकून देतो. या पानाच्या पराठ्यांची चव, भाजीची चव एकदा चाखून तर बघा, तुम्ही त्याचे फॅनच व्हाल. तुम्हाला माहीत आहे का, प्राचीन काळात पण शेवगाच्या पानाचा अर्क प्यायला द्यायचा. त्यामुळे लवकर ताकद मिळत होती आणि लवकर जखमा भरून येत होत्या. असा हा शेवग्याची रसरशीत भाजी किंवा सूप आपण करू शकता. तर मग कधी बनवताय शेवग्याची आमटी किंवा सूप? तुमच्या भागात शेवग्याच्या शेंगाला काय म्हणतात हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझी माहिती आवडली असल्यास तर आपल्या मैत्रिणींना शेअर करा. चला, व्हिडिओ आवडला असल्यास तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला, आता भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.